हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. मी आहे डॉक्टर प्रज्ञा आणि माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा आपला विषय आहे की मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट कसे करावे. तर खूप प्रश्न उद्भवत असतात, लोकांकडून प्रश्न माझ्याकडे येत असतात की आम्ही घरामध्ये थर्मामीटर आहे आमच्याकडे, टेम्परेचर मोजण्यासाठी, किंवा कोणाकडे जर वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्याकडे हाय ब्लड प्रेशरचे पेशंट्स असतील त्यांच्याकडे बीपी मशीन. तर हे सगळे जर जेव्हा इन्स्ट्रुमेंट्स घरात असतात तेव्हा जर कधी चुकून हा थर्मामीटर पडला किंवा बीपी मशीन तुटलं तर ते मर्क्युरी जे सांडलेलं असतं त्याचं मर्क्युरीचं स्पिल मॅनेजमेंट कसं करायचं आहे, त्याची विल्हेवाट कशी लावायची आहे. तर चला तर बघूया आजच्या विषयाकडे, दॅट इज मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट कसे करा. सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट का करायचं आहे, कारण की मर्क्युरी हा एक धातू आहे आणि मर्क्युरी हा एक न्यूरोटॉक्सिक पदार्थ आहे. जर वेपर्समुळे आपल्या नाकातोंडात जाऊन किंवा आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर आपल्या शरीरावरती काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असते. स्किन रॅशेस होऊ शकतात, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात, गॅस्ट्रोइंटेस्टायनल प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि मेन म्हणजे ब्रेन डॅमेज अँड न्यूरोलॉजिकल डॅमेज हा महत्वाचा घटक आहे. तर मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट कसे करावे. मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्या घरात किंवा आपण जिथे मर्क्युरी असलेले पदार्थ वापरतो तिथे आपण मर्क्युरी स्पिल किट ठेवणे आवश्यक आहे. तर याच्यामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजे. मर्क्युरी स्पिल किट मध्ये तुमच्याकडे एक पेअर ऑफ ग्लव्स, मास्क, गॉगल्स, 3 ते 4 झिपलॉक बॅग्स आणि 1 ते 2 प्लास्टिक लीक प्रूफ कंटेनर असणे फार आवश्यक आहे. फॉरसेप्स, एक टॉर्च आणि कार्डबोर्डचे विविध पीसेस, अराउंड 5 ते 6 असलेला एखादा बॉक्स घरात जर बनवून ठेवला तर अतिशय फायदा होतो. आता पुढचा भाग आहे की मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट कसे करावे. सर्वात पहिल्यांदा जर एखादा थर्मामीटर किंवा काही पडलं तर आणि मर्क्युरी स्पिल झालेलं आहे जमिनीवर किंवा टेबलवर किंवा कुठे, तर सर्वात महत्वाच्या गोष्टी एक म्हणजे पहिल्यांदा त्या एरियाला आपल्याला त्या रूमला इव्हॅक्युएट करायचा. तिथे बाकीचे जे लोक तिथे असतील किंवा काम करत असतील बेबी त्यांना दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी सांगावं. त्या रूमचं व्हेंटिलेशन सिस्टीम बंद करायचं आहे. भले फॅन चालू असू दे किंवा एसी चालू असू दे, हे पूर्ण बंद करा, कारण की त्याच्यामुळे मर्क्युरीचे वेपर्स तयार होऊ शकतात. इव्हॅक्युएट केल्यानंतर आपल्या हातातली सगळी ज्वेलरी काढून ठेवावी. आपल्या हातामध्ये काही जर गोल्ड किंवा चांदीचे अंगठ्या असतील किंवा दुसरं काही धातू असेल तर हे सगळे काढून बाजूला ठेवावे, कारण की मर्क्युरी जर याच्यासोबत रिॲक्ट झाली तर त्याचा एक अमलगम तयार होण्याची शक्यता असते. तिसरं म्हणजे तो जो मर्क्युरी स्पिलचा एरिया आहे जिथे मर्क्युरी स्पिलचे खाली पडून त्याचे ड्रॉपलेट्स किंवा बीड्स तयार झालेले त्याला व्यवस्थित लोकेट करण्यासाठी तुम्ही टॉर्चचा वापर करू शकता. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही पहिले तुमच्या स्पिल किट मध्ये पीपीई जे आहे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, तुमचे ग्लव्स, फेस मास्क आणि गॉगल्स हे पहिल्यांदा घालून घ्या. सर्वात पहिल्यांदा मास्क घालावा, त्याच्यानंतर गॉगल्स घालावा आणि सर्वात शेवटी ग्लव्स घालावा. आणि मग मर्क्युरीज आणि मग जे कार्डबोर्ड पीसेस आहेत आपल्या स्पिल किट मध्ये त्याच्या साह्याने टॉर्चच्या साह्याने बघत हे मर्क्युरी बीड सगळे एकत्र गोळा करायचे. जर आपले जे काचेचे गोष्टी आहेत तर त्या काचेच्या गोष्टींना किंवा काचेचे जे तुकडे आहेत त्यांना फॉरसेपच्या साह्याने पकडून पहिल्यांदा एका झिपलॉक बॅग मध्ये टाकायचे आहे आणि ती झिपलॉक बॅग बंद करायची आहे. मर्क्युरीचे बीड सगळे कार्डबोर्डने गोळा केल्यानंतर त्यांना आपण प्लास्टिक लीक प्रूफ कंटेनर मध्ये जमा करायचे आहे आणि मग त्याला पूर्ण एअरटाईट बंद करून ते प्लास्टिक लीक प्रूफ कंटेनर एका झिपलॉक बॅग मध्ये बंद करून त्याला लेबल करायचे आहे की मर्क्युरी वेस्ट किंवा आयटम्स कंटॅमिनेटेड विथ मर्क्युरी. आता हे जे गोळा करताना जर आपल्याला नॉन पोरस मटेरियल वरती हे सांडलेलं असेल, सपोज फॉर एक्झाम्पल वूड वरती किंवा सनमायकावरती किंवा टाइल्स वरती जिथून आतमध्ये सीपेज होण्याची शक्यता नसते, तेव्हा हे सगळे मर्क्युरीचे बीड्स पडलेले गोळा करणे खूप सोपे होते विथ द हेल्प ऑफ कार्डबोर्ड पीसेस. पण जर एखादा पोरस मटेरियल असेल ज्याच्यातून आतमध्ये मर्क्युरी सीप होत असेल तर मग
असं रिकमेंडेशन आहे की असा पुरस सरफेस आपण इपॉक्सी पेंटने किंवा दुसऱ्या कोणत्या सिलिंग एजंटने बंद करून टाका. पुढची स्टेप आहे, आपण हे जे काही मटेरियल गोळा केलेले आहे आणि त्यांना वापरलेलं आहे, इन्क्लुडिंग आपले जे ग्लव्स आहेत, गॉगल्स किंवा आपले जे मास्क आपण वापरतो, आणि जर आपले कपडे सुद्धा कंटॅमिनेट झाले, ते सगळे एखाद्या मोठ्या झिपलॉक बॅग मध्ये गोळा करावेत आणि ते मर्क्युरी वेस्ट म्हणून लेबल करावे आणि हे सगळं मटेरियल आपल्याला परत करायचं आहे. आणि शक्यतो तुम्ही तुमचे नवीन कपडे काढून ओल्ड किंवा जुने कपडे घालून मर्क्युरी स्पिल मॅनेजमेंट करावं. स्पिल मॅनेजमेंट केलेले ज्या काही वस्तू आहेत त्या आपण कुठे डिस्पोज ऑफ करावे. तो मर्क्युरी स्पिल केलेले सगळे मटेरियल म्हणजे आपण ज्या काही प्लास्टिक कंटेनर आहेत आणि जे काही झिपलॉक बॅग्स आपले जमा झालेले आहेत त्याच्यावरती लेबल करणं फार आवश्यक आहे की आयटम्स कंटॅमिनेटेड विथ मर्क्युरी किंवा मर्क्युरी वेस्ट. तर याचं आपण डिस्पोजल विविध पद्धतीने करू शकतो. एक तर जर कोणी मर्क्युरी मॅन्युफॅक्चरर असेल, आपण त्या कंपनीत किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये हे पदार्थ हँडओव्हर करू शकतो. तर मर्क्युरी रिसायकलिंग युनिट असेल तर त्यांच्याकडे आपण हे हँडओव्हर करू शकतो, किंवा हॉस्पिटलमधला जो वेस्ट जमा करण्यासाठी कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीची जी गाडी येते त्यांच्याकडे आपण हा मर्क्युरी स्पिलचा झिपलॉक बॅग्स आणि सामान हँडओव्हर करू शकतो. कोणत्या गोष्टी न करणे किंवा कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. तर यामध्ये काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे मर्क्युरी स्पिल करताना कधी पण आपण झाडूचा किंवा व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करू, कारण त्यामुळे वेपर्स तयार होण्याची शक्यता असते, प्लस बीड्स अजून जास्त दूर पसरण्याची शक्यता असते. आपले काही बीड्स जमा करणं किंवा मिस होणं याची शक्यता असते. व्हॅक्यूम क्लीनर का वापरू नये किंवा कोणतेही व्हॅक्यूम जनरेटिंग वस्तू वापरू नये, कारण त्यामुळे वेपर्स तयार होण्याची शक्यता असते आणि मर्क्युरी आपल्या नाकातोंडाद्वारे किंवा श्वासाद्वारे आपल्या शरीरामध्ये जाऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे मर्क्युरीने घातलेले कपडे कधी सुद्धा वॉशिंग मशीन मध्ये टाकू नये, ते आतल्या स्टेनलेस स्टीलच्या किंवा भांड्यासोबत रिॲक्ट. तिसरी गोष्ट म्हणजे कधी सुद्धा हे मर्क्युरीचं स्पिल गार्बेज मध्ये किंवा आपल्या कचऱ्यामध्ये टाकू नये, कारण त्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंट खराब होण्याची शक्यता असते. हे मर्क्युरी स्पिल कधी सुद्धा टॉयलेटमध्ये किंवा आपल्या ड्रेनेजमध्ये टाकू नये, कारण त्यामुळे अगेन आपलं एन्व्हायरमेंट खराब होण्याची शक्यता असते. आपले जे रिव्हर आणि समुद्रात जनावर असतात त्यांना सुद्धा मर्क्युरीची बाधा होण्याची शक्यता असते. त्यांना मर्क्युरीचे एक्सपोजर होऊ नये याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळं करताना किंवा मर्क्युरी जेव्हा स्पिल झालं तेव्हा जर तुमचे काही कपडे त्याच्यामुळे खराब झाले तर ते पुन्हा परत वापरणं टाळावं शक्यतो. जर तुमचे शूज खराब झाले तर ते सुद्धा पुढे वापरणं टाळावं. कधी पण मर्क्युरीने कंटॅमिनेट झालेले कुठेही तुमचे कपडे किंवा तुमचे शूज वापरणं, कंटिन्यू वापरत राहणं टाळावं. तुमची काळजी घ्या. नमस्कार.